या ठिकाणावरून कुबेर गंगा वाहते. कोणाला माहिती असेल नसेल, तिला ओढ्याचं स्वरूप प्राप्त झालंय. आता इतकी दुरावस्था आहे. इंद्रायणीलाच ओढ्याचं स्वरूप आहे, तर त्या कुबेर गंगा सोडून द्या. आज सगळ्याचा विकास झाला, पण आपल्या इंद्रायणीचा विकास नाही झाला. इंद्रायणीमध्ये अजूनही तशीच पानं फुलं लोंबतातच आहे, शेवाळ आलेलंच आहे. अहो, आपल्या विचारांना शेवाळ आलं, त्यामुळे त्या नद्यांमध्ये शेवळ आहे. आज जर तुम्ही बाहेर देशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नदीला नदीच समजलं जातं, देवी समजलं जात नाही, गंगा समजलं जात नाही, आई समजलं जात नाही. पण त्या नद्या पाहिल्या तर स्वच्छ निथळ निळ्या दिसतात. पण जर आपल्याकडं आलो, आपल्याकडं आई मानलं जातं, नदीला आई मानलं जातं, नदीला गंगा म्हटलं जातं, आपल्या जवळचं घरचं मानलं जातं. पण त्याच गंगेमध्ये आज पाहिलं तर हिरवंशार असं गबाळ उगवलंय. त्याचा काय उपयोग हो? किती आपण वाऱ्या केल्या, किती काय केलं, आळंदीची सुधारणा झाली का? इंद्रायणीची जोपर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत आळंदीची सुधारणा नाही. अहो, इथं आल्यानंतर लोक आंघोळी करतात. कुठं करतात? नळाखालीच करतात ना. कोण जातंय का राजू दादा, चला बाबा इंद्रायणी जायचं, सुंदर पाणी आहे? नाही जात. का जात नाही? सगळं MIDCचं पाणी त्याच्यात आहे ना. कुठल्या अंगाने आपण आळंदीला येतोय? ज्ञानोबांना भेटायला येतोय, मान्य आहे. ज्ञानोबांच्या समाधी सोहळ्याला येतोय, मान्य आहे. एकादशीला येतोय, मान्य आहे. वारी करण्याकरता येतोय, हेही मान्य आहे. पण आपल्याला एक गोष्ट करायची आहे, आळंदीची सुधारणा झाली पाहिजे ना. जगता हो